राजकारणात यश अपयश येत राहतं, पण खऱ्या अर्थानं कस लागतो जेव्हा जेव्हा आपली लोक दूर जाऊ नयेत, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याची काळजी घ्यावी लागते तेव्हा. कोल्हापूरच्या राजकारणात सध्या असंच काहीसं चित्र बघायला मिळते. म्हणजे एकीकडे अजित पवार यांच्या निधनामुळं हसन मुश्रीफ बॅकफुटवर गेलेत अशी कुजबूज सुरू असताना दुसरीकडे वास्तव थोडंसं वेगळं दिसतंय. कारण हसन मुश्रीफ शांत बसलेले नाहीत, त्यांनी परिस्थितीला संधीमध्ये बदलायला सुरुवात केली आहे. सर्वात आधी जिल्हा परिषदेत नुकताच आपली पकड कायम केली आहे. कागलमधील आपल्याच विश्वासू नेता शिल्पा खोत यांच्या अध्यक्षपद देत एक संदेश दिलाय की कागलचं वर्चस्व अजूनही कायम आहे. त्यानंतर अचानकच बातमी समोर आली की मुश्रीफांचे कट्टर समर्थक सूर्यकांत पाटील यांनी कोल्हापूरच्या जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा राजीनामा दिला. मग असं वाटायला लागलं की समीकरणं बिघडू शकतात, अडचणी निर्माण होऊ शकतात. नंतर मग भाजपच्या नाना कांबळे यांना सभापतीपदही मिळालं. पेच निर्माण झाला होता, अडचणी निर्माण होईल असं वाटलं होतं. पण भाजपच्या नाना कांबळेंना जरी सभापतीपद मिळालं असलं तरी याच अडचणीमधून हसन मुश्रीफ यांनी संधी साधत एका दगडात अनेक पक्षी मारलेत. नेमकं काय झाले, काय काय करत संधी साधत हसन मुश्रीफांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं, चला बोलूयात. नमस्कार, मी संजना कट्टुकटमध्ये आपलं स्वागत. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक 2023 साली पार पडली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य आणि शिवसेना शिंदे गटप्रणीत राजश्री शाहू शेतकरी विकास आघाडी यांनी एकत्र निवडणूक लढवली. 18 पैकी 16 जागा जिंकत समितीवर कायम सत्ता ठेवली. विरोधी आघाडीला 1 जागा मिळाली आणि त्यातही अपक्ष एक उमेदवार विजयी झाले होते. निवडणूक जिंकल्यानंतर आघाडीत पहिल्या वर्षी सभापतीपद काँग्रेसला, दुसऱ्या वर्षी जनसुराज्य पक्षाला आणि तिसऱ्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार हे ठरलं. त्यानुसार 2025 मध्ये कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापतीपद हे राष्ट्रवादीचे आणि हसन मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक सूर्यकांत पाटील यांना मिळालं. ते कागल तालुक्याचेच रहिवासी होते. म्हणजेच हसन मुश्रीफ यांनी सभापतीपद कागलकडेच ठेवलं. तर शाहूवाडीतील राजाराम चव्हाण हे उपसभापती होते. अपेक्षेप्रमाणे ही निवड बिनविरोध झाली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षामुळे सभापती असलेल्या सूर्यकांत पाटलांनी अगदी नुकताच त्यांच्या सभापती पदाचा राजीनामा दिला आणि चर्चा सुरू झाली. हा राजीनामा देताना त्यांनी मोठी अशी घोषणा केली आहे किंवा आरोप केलेत. ते म्हणाले, बाजार समितीमध्ये विकासाचे अनेक कामं केली, तरीही असंतुष्ट 8 संचालकांनी माझ्या विरोधात खोटे नाटे आरोप केले. आयुष्यभर पक्षनिष्ठेनं काम केलं असल्याने ही बाब खंतवणारी ठरली. त्यामुळे समितीच्या सभापती पदाचा राजीनामा जिल्हा निबंधकांकडे देणार असून मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत राजकारण करत असताना सर्व संस्थांचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेत आहे अशी धक्कादायक घोषणा त्यांनी केली. त्यांच्या राजीनाम्यानंतर पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. सभापतीपद कोणाला दिलं जाणार यावर चर्चा सुरू असतानाच संधी साधत मुश्रीफ यांनी एका दगडात अनेक पक्षी मारलेत. सांगते, सूर्यकांत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे आणि संजय गाडगे यांचे कट्टर समर्थक नाना कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. म्हणजे ज्यावेळी निवडणूक झाली होती तेव्हा सध्या सभापतीपदी निवड झालेले नाना कांबळे हे अनुसूचित जाती जमाती गटातून 2023च्या कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून विजयी झाले होते. ते जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले आणि माजी आमदार संजय गाडगे यांचे कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात. त्या निवडणुकीत त्यांना 3233 मतं मिळाली होती. 1800 पेक्षा जास्त मताधिक्यांनी त्यांचा विजय झाला होता. आता येते मुद्द्यावर की हसन मुश्रीफ यांनी काय चाल खेळली आणि कसे काय एका दगडात अनेक पक्षी मारलेत. तर बघा, मी नेहमी प्रत्येक व्हिडिओ सांगत असते त्याप्रमाणे कोणत्याही जिल्ह्यातील राजकारण हे सहकारावर असतं. सहकाराच्या राजकारणावरच एखाद्या नेत्याचं राज्यपातळीवरचं राजकारण घट्ट होत असतं. आणि कोल्हापूर म्हणलं की सहकाराचं राजकारण आलं. मग जिल्हा बँका असू दे, दूध संघाच्या निवडणुका असू देत किंवा बाजार समितीच्या. मग या सगळ्यात गेल्या काही काळात हसन मुश्रीफ यांना चांगलंच बळ मिळताना दिसतंय असं म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाहीये. म्हणजे एकापेक्षा अनेक यश त्यांच्या पदरात पडतायत का असा प्रश्न निर्माण होतोय. कारण बघा, अगदी मागच्या वर्षी 2025ला झालेल्या गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतरच अशी चित्र दिसायला लागलेत. त्यांच्या मागे लागलेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांच्या मागे लागलेलं ईडीचं संकटही टळलं. त्यानंतर त्यांचे चांगले दिवस सुरू झाले असं म्हणायला हरकत नाही. महायुती सरकार आल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रीपदही मिळालं आणि आता सुनेत्रा पवार यांचाही पाठिंबा मिळतोय, जसा अजित पवारांचा पाठिंबा त्यांना मिळत होता. आता पहिला मुद्दा तो म्हणजे हसन मुश्रीफ यांचे कट्टर
कट्टर विरोधक असणारे समरजितसिंह घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले होते. मात्र अलीकडच्या काळात यंदाच्या झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत हे दोघंही एकत्र आल्याचं दिसून आलं. त्यामुळे कुठंतरी हा विरोध मावळल्याचं चित्र आहे. तसेच राष्ट्रवादीत असलेले समरजितसिंह घाटगे यांनी पुन्हा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी जी लढत होती तीही संपुष्टात आली आहे, याचा फायदा मुश्रीफांना होणार आहे. तसेच विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपालिका प्रत्येक निवडणुकीत कागलचं वर्चस्व यश मिळवून अधोरेखित करण्यात आलं. विशेष म्हणजे 2025 मध्ये झालेल्या गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचे पुत्र नावीद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली आणि हीच त्यांच्या राजकीय जमेची मोठी बाजू ठरली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही मुश्रीफ गटाचं वर्चस्व दिसून आलं. त्यांच्याच पसंतीच्या खोत या अध्यक्षपदी निवडून आल्या, ज्या कागलमधूनच येतात. आता कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घडामोडींकडे पाहिलं तर भाजपच्या नाना कांबळे यांना सभापती पद देण्यात आले. मात्र हे पद ही कागल तालुक्याकडेच राहिले. विशेष म्हणजे नाना कांबळे हे संजय घाटगे यांचे कट्टर कार्यकर्ते. यातून मुश्रीफांनी आणखी एक राजकीय समीकरण साधले, ते म्हणजे संजय घाटगे यांच्याशी निर्माण झालेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न. नगरपालिका निवडणुकीत घडलेल्या काही घडामोडीमुळे घाटगे नाराज होते आणि हीच नाराजी कमी करण्यासाठी त्यांच्या समर्थकाला सभापती पद देण्यात आलं. म्हणजेच एका दगडात अनेक पक्षी मारण्याची रणनीती मुश्रीफांनी इथं वापरली. म्हणजे बघा, गोकुळचं अध्यक्षपद घरातच, जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद तालुक्यातच, सभापती पद ही तालुक्यात, नाराज असलेल्या घाटगेंची नाराजीही दूर करण्याचा प्रयत्न. आणि आता येणाऱ्या जिल्हा निवडणुकांमध्येही अशीच रणनीती दिसू शकते असं राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळे सध्या कोल्हापुरातील अनेक सहकारी संस्थांमध्ये मुश्रीफांचं वर्चस्व वाढताना दिसतंय. मुश्रीफांच्या या अचूकपणे साधलेल्या खेळीकडे, राजकारणाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता, आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.